फण्या जर तुम्ही जास्त ठेवल्या तर 100% तुमचा माल व्यवस्थित फुगणार आणि बाग चिलिंग मध्ये सापडणार. इकरीत 4 किलो सोडायचे आणि अमोनियम सल्फेट त्याच्यात 3 किलो ऍड करायचे. गड फुगायला कुठली औषध सोडायची? बऱ्याच शेतकऱ्यांची वेण पूर्ण झाली, पण आता गड फुगण्याला औषध कुठलं सोडायचं तीच माहित नाही. जर तुम्ही कुठलं औषध सोडत बसला तर व्यवस्थित गड फुगणार नाही तर आणि तुमची केळी चिलिंग मध्ये जाऊ शकते. त्यामुळे मी आधीच सगळ्या शेतकऱ्यांना सांगतोय की गड फुगवत असाल तुम्ही तर गड फुगवण्याला तुम्ही चांगली औषध वापरा. तर आजच्या व्हिडिओ तुम्हाला तीच सांगणार आहे की प्रॉपरली कुठलं फर्टिलायझर डोस आपण ड्रिप मधनं सोडायचा जेणेकरून आपला माल लवकर ओढून आला पाहिजे, म्हणजे लवकर काढण्याला आला पाहिजे. तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आकाश पराडे. सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही आपल्या युट्यूब चॅनल नवीन असाल तर सगळ्यात आधी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या चॅनलला बेल आयकॉन प्रेस करून घ्या जेणेकरून आपलं शेती संबंधीचा व्हिडिओ पडल्या तुम्हाला माहिती भेटेल. सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या केळीची वेण झाली असेल तर तुम्ही फण्या मर्यादित ठेवा, कारण की पुढे थंडीत नोव्हेंबर डिसेंबर मध्ये चिलिंग येतं. चिलिंग काय नैसर्गिक आहे, त्याच्या उपाय काही सुद्धा नाही. फण्या मर्यादित ठेवा, म्हणजे मापात ठेवा, जास्त ठेवू नका. फण्या जर तुम्ही जास्त ठेवल्या तर 100% तुमचा माल व्यवस्थित फुगणार आणि बाग चिलिंग मध्ये सापडणार. त्यामुळे फण्याचा मॅनेजमेंट करताना 8-9 फण्या ठेवा. तुम्हाला थोडं वाईट वाटेल, 12 फाण्या ठेवलेला घड बी तेवढाच भरतो आणि 9 फाण्या ठेवलेला घड बी तेवढाच भरतो. उलट 9 फाण्या ठेवलेला घड चांगलं वजन देतं, वादी सुपर होती. ठेवून बघा तुम्ही, 2 घड एक 10 फाण्या ठेवून बघा, 12 फाण्या ठेवून बघा, 9 फाण्या ठेवून बघा. 9 फाण्याच्या घडाचं तुम्हाला जास्त वजन येणार. तर आता फाण्या व्यवस्थित ठेवा. आता गड फुगवायला कुठली खतं दिली पाहिजे ती तुम्हाला सांगतो. 6 महिन्यात वेन होती, तिथून पुढेचा कालावधी असतो गड फुगवण्याला आपला 60 दिवसाचा ते 70 दिवसाचा, म्हणजे 2.5 महिन्यात आपला माल हार्वेस्टिंग आलाच पाहिजे. तर ह्या टायमिंग मध्ये आता कुठल्या बॅगी सोडायच्या तुम्हाला सांगतो. सगळ्यात पहिल्यांदा सुरुवातीला तुम्हाला प्लॉट मध्ये जाऊन तुमच्या प्लॉटवर कुठं निमॅटोड असेल तर चेक करायचा. निमॅटोड नसेल तर ठीक आहे, जर निमॅटोड असेल तर निमॅटोड बद्दल तुम्हाला बाहेर कंपनीचा विल्यम प्राईम इकरी अर्धा लिटर सोडून घ्यायचंय. तर निमॅटोडचा प्रश्न संपला आणि मुळी व्यवस्थित चालते का बघायचं. नुसती खतं सोडत बसायला नाही ते बॅगी. सुरुवातीला मुळी बागत कशी चालती ती बघायची, म्हणजे पांढऱ्या शिपट मुळे चालल्या पाहिजे त्या. म्हणजे सगळ्याच मुळे पांढऱ्या शिपट चालत नसतात, थोड्या मुळे काळ्या असतात. परत मला शेतकऱ्यांचं कमेंट येतात नॉर्मली काळे आणि नॉर्मली पांढऱ्या मुळे चालतात. तर आता सुरुवातीला तुम्हाला जर मुळी बंद असेल तर तुम्हाला हुमिक सोडून घ्यायचंय. हुमिक तुम्हाला चांगल्या कंपनीचं कुठल्या बी 1 लिटर इकरी सोडायचे. नंतर तुम्हाला एक 3-4 दिवस गॅप देऊन तुम्हाला कॅल्शियम नायट्रेट 5 किलो आणि तुम्हाला कुठल्याही कंपनीचं चांगलं बोरान घ्या 1 किलो, असा कॉम्बिनेशन द्यायचंय. कॅल्शियम नायट्रेट 5 किलो, बोरान 1 किलो. आणि ही सोडल्यानंतर तुम्हाला एक 4 ते 5 दिवसानं सगळ्यात महत्वपूर्ण बॅग म्हणजे फुगण्यासाठी 13-0-45 मी भरपूर दिवस झाले वापरत आहे. रिझल्ट टॉप आहे. नवीन गेट भरपूर निघाले ते. आता नवीन गेट मधली कुठली खतं वापरायची ती तुम्हाला सांगतो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, व्हिडिओ स्किप करू नका. व्हिडिओ जर स्किप केला तर अपूर्ण माहिती भेटेल. तर आता 13-0-45 तुम्हाला इकरी 5 किलो घ्यायचंय आणि त्याच्याबरोबर तुम्हाला युरिया जी आहे ती 4 किलो वापरायचा. बरेच जणांना प्रश्न येतो की युरिया जास्त सोडलं की गड खाली गळतात. तसं काय नाही, पानावर कमळ असलं तर ती पानावर एकदम लोड झाला कमळाचा 2-3 फाने उमलला की नंतर गड गळून पडतो. त्यामुळे असं काय डोक्यात आणू नका तुम्ही. आणि तुम्हाला एवढंच करायचंय, युरिया 4 किलो घ्यायचा. युरिया पण सारखं सोडायचं नाही, 15-20 दिवसात सोडायचा आहे. नायट्रोजनची गरज भरपूर असते, युरियामुळे वादी सुपर होते. युरिया नसेल सोडायचं तुम्हाला तर तुम्ही त्या ठिकाणी की नाही 13-0-45 बरोबर एक झिंक ऍड करा 500 ग्रॅम, किंवा ऑक्साईड मधलं झिंक असेल तर तुम्ही 1 लिटर ऍड करा, जेणेकरून आपल्या मालाला चोच राहणार नाही. आपल्या मालाला कुठं चोच नाही इथं. झिंक सोडलं की अजिबात मालाला चोच राहत नाही आणि लेंथ चांगली होती. तर तुम्हाला 13-0-45 मध्ये ही ऍड करायचंय झिंक. युरिया नसेल ऍड करायचा तर, किंवा आलटून पलटून ऍड करा, पण 100% ऍड करा. चला, 13-0-45 सोडल्यानंतर परत एक 5 दिवसाच्या गॅप नंतर तुम्हाला अजून कुठलं खत सोडायचंय तर तुम्हाला 0-9-46 एकरी तुम्हाला 3 किलो सोडायचंय. 0-9-46 सोडल्यानंतर एक अजून 4-5 दिवस गॅप द्यायचा. 4-5 दिवस गॅप दिला की सगळ्यात महत्वपूर्ण खत आलं की जर म्हणलं की मायक्रोन्यूटन. मायक्रोन्यूटन तुम्हाला कुठल्याही चांगल्या कंपनीचं पावडर मधलं वापरत असाल तर तुम्हाला 3 किलो आणि लिक्विड मधलं वापरत असाल तर तुम्ही 4 ते 5 लिटर एकरी सोडू शकता. आणि त्याच्याबरोबर तुम्हाला मॅग्नेशियम ऍड करायचे. मॅग्नेशियम ऍड करू शकता किंवा हुमिक ऍड करू शकता तुम्ही. असं तुम्हाला डोस द्यायचा आहे. तर तुमच्या ह्या कालावधीत 4-4 दिवसात जर गॅप धरला तर तुमचं एक 12-13 दिवस जातात. नंतर तुम्हाला अजून एकदा केला 13-0-45 द्यायचंय. 13-0-45 5 किलो आणि त्याबरोबर तुम्हाला सांगितलं मी युरिया ऍड करू शकता किंवा मॅग्नेशियम ऍड करू शकता. मॅग्नेशियम बी चालतंय. मॅग्नेशियम तुम्हाला 3 किलो ऍड करायचंय. तर ही डोस झाल्यानंतर तुम्हाला आता परत फिरून एकदा कॅल्शियम बोरॉन येते सोडायला. 15 ते 20 दिवसाचा कालावधी झाला
कॅल्शियम बोरॉन आधी सोडल्यामुळे ही साल लूज होती, लेंथ बी चांगली होती, मालाला चोच राहत नाही, मालाला शायनिंग राहते आणि फुगायला मदत होती. कॅल्शियम बोरॉन साल लूज होती, त्यामुळे आपल्याला कॅल्शियम बोरॉन सोडून घ्यायचंय. कॅल्शियम बोरॉन तुम्हाला सांगितलं मी किती सोडायचं. नंतर तुम्हाला 0.60-20 आणायचे. 0.60-20 तुम्हाला एकरी 5 किलो सोडायचे. आता 0.60-20 सोडल्यानंतर अजून एक गॅप द्यायचा आणि गॅप देऊन तुम्हाला नंतर एकदा आपल्याला 30 प्रोसेस मध्ये एकदा बॅग आणली की 13.045 लगेच संपत नाही. परत नंतर तुम्हाला एकदा 13.045 सोडून घ्यायचंय किंवा 0.946 शिल्लक असतं ती सोडून घ्यायचंय. आता मी हीच ग्रेड सोडतोय बरं का, ह्याच्या पलीकडे मी कुठली ग्रेड सोडत नाही. नवीन ग्रेड भरपूर मार्केटमध्ये येते, पण मी ह्या ग्रेडवरच माल फुगवलाय. फक्त मुळी आपली चालती का ह्याच्या शेड्यूल मध्ये तुमच्या डोक्यात धरायचं. मधून अजून जर मुळी बंद असेल तुम्ही मायक्रोरायझा 200 ग्राम इकरी टाटाचा रॅली गोल्ड म्हणून येतो आणि त्याच्यात तुम्हाला गुळ 1 किलो असं भिजाय टाकायचंय 12 तास आणि ड्रिपनं सोडून द्यायचे. मुळे पांढऱ्या शिपट चालणार. मुळी चालत असेल की माल 100% तुमचा लगेच फुगणार आहे. आता ही झालं. नंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही सगळी खतं सोडत सोडत तुमचा 1 महिन्याचा कालावधी जातो. आलटून पलटून बॅगी सोडायच्या 0.60-20. नंतर तुम्ही मिरबेन ऑइल बी सोडू शकता. इकरीत 2 लिटर सोडलं मिरबेन ऑइल तरी बी चालतं. आता ही झाल्यानंतर तुम्हाला सगळ्यात महत्वाचं खत म्हणजे गड फुगवायला सांगतो मी. 100 वेळा वापरता आली म्हणजे ती बाहेर कधी काढायचं 1 महिना न झाल्यानंतर तुम्हाला बाहेर काढायचं ती खत. म्हणजे इंडिगॅम कंपनीचं 0.48-47 टॉप रिझल्ट बॅग 9,000च्या प्लस तुम्हाला भेटून जाईल. इकरीत 4 किलो सोडायचे. अमोनियम सल्फेट त्याच्यात 3 किलो ऍड करायचे. असा कॉम्बिनेशन तुम्हाला द्यायचंय 1 महिन्यानंतर. सुरुवातीला आणायचं नाही, बॅग भरपूर महाग आहे आणि तुम्हाला असा डोस द्यायचा आहे. त्यानं तुमची 100% माल फुगणार. माल फुगायला तुम्हाला 2 ते 2.5 महिन्याचा टाइम लागणार. तर तुम्हाला 0.60-20, 13.045, 13.046 एक नवीन ग्रेड आली ती बी चांगली आहे. 0.946, 0.60-20, 0.48-47 ह्या प्रॉपरली ग्रेड वापरते. ही ग्रेड वापरत असताना तुम्हाला बागत मुळी चांगली चालते की हे डोक्यात घ्यायचे. मुळी व्यवस्थित चालत असेल तर 100% माल तुमचा फुगणार आहे. आणि फण्या मापात ठेवा, फण्या मापात ठेवले की माल तुमचा 100% लवकर फुगणार. 60 दिवस ते 70 दिवस माल फुगायला लागतात. हे बॅगी 25-25 किलो जे असतात आलटून पालटून सोडलं 100% माल फुगवतो. ह्या ग्रेडच्या पलीकडे मी तर ग्रेड अजून दुसरी वापरलेली नाही बरं का. एवढ्याच ग्रेड वापरतो. बाय चान्स एखाद्या नवीन ग्रेड आणतो जे रिझल्ट असेल तसं. तर आता अजून नवीन ग्रेड काय असेल ते की मी वापरून तुम्हाला नंतर पुढल्या व्हिडिओमध्ये सांगत राहतो किंवा आपलं शॉर्ट व्हिडिओ येते ते. कारण की आता पाऊस भरपूर आलाय आपल्या केळीच्या बरेच जणांच्या केळी माल फुगायला चालू आहे. पण मला शेतकऱ्याचा भरपूर मेसेज येते. पण त्या पावसात आज मी शूटिंग काढतोय कारण की आपल्या शेतकऱ्याला मदत करायची. आपल्या शेतकऱ्याला माझ्याकडून थोडी जरी मदत झाली तरी तेवढंच माझं समाधान आहे. जरी तुम्हाला नंतर मी पुढे व्हिडिओमध्ये सांगणार अजून कुठली खतं सोडायची फुगवण्यासाठी, ही तर तुम्ही तोपर्यंत खतं सोडून घ्या फुगवायला. पुढे नंतर सांगतो. आणि पाऊस भरपूर चालू आहे, बागत प्लॉटला तुम्ही सल्फर द्यायला विसरू नका. जर पाणी प्लॉट मध्ये साचत असेल तर आपापल्या प्लॉट मधलं पाणी काढून द्या. पाणी कुठं साचून देऊ नका. पाणी साचलं की मुळी बंद पडते. एवढीच काळजी घ्या. नंतर मी पुढे व्हिडिओ टाकत राहणार. आता पाऊस चालू आहे भरपूर, पण आतापर्यंत तुम्ही एवढी खतं सोडून घ्या. तर तुम्हाला बी एवढीच खतं सोडायची ती. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट मध्ये सांगा. आजचा व्हिडिओ आपला जास्तीत जास्त केळी उत्पादक शेतकऱ्यांना शेअर करा. जय जवान जय किसान.